मला माफ कर. मी तुला ओळखू नाही शकले. आतापर्यंत तुझं वागणं, बोलणं, राहण्याची पद्धत सगळ्यावर फक्त टीका करत राहील. पण आता मला कळलंय, लक्ष्मी आणि दुर्गा ही दोन्ही स्त्रीचीच रूप आहेत. आज तुझ्या निर्भीडपणामुळे ज्या माणसाच्या नावाने मी मंगळसूत्र घालते तो इथे उभा आहे सुखरूप. खरंच मला माफ कर. आणि इतके दिवस आशूची बायको म्हणून घरात होतीस, पण आता माझी सून, या घराची सून म्हणून पुन्हा घरात येशील. चला आता इथून नवीन अध्याय सुरू, सासू सुनेच्या गोड नात्याचा. हो म्हणजे या नात्याला आपली नजर नको लागायला, नाही का? भाऊ चला. ए आशू, भाऊ हॉस्पिटल न्यायला हवं. अरे हॉस्पिटल नाही नाही भाऊ, भाऊ, एकदा चला हॉस्पिटल मध्ये चला. तुम्ही व्हा पुढे, आम्ही जरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येतो. बरं ठीक आहे. ठीक आहे, पण लवकर घरी या. हो सीताई, तुमच्या मुलाला मी वेळेत घरी आणीन. अरे वा, स्वयंपाक वाटतं. आई आधीच खूप गरम होतंय, असे काही प्रश्न विचारू नकोस. हा हा, बरं बरं, चालू दे चालू दे. दिव्या, जरा बोलायचं होतं. आता काय बोलायचंय? परत शिवाने काही पराक्रम केला की मला नावं ठेवायची आहेत? म्हणजे आता तुझं आयुष्य कसं छान मार्गी लागले नाही का, सगळं कसं व्यवस्थित होतंय. नाही म्हणजे आम्हाला आधी वाटलं होतं तुझं आणि चंदनचं कसं होणार बरं. आम्हाला प्रश्नच पडला होता. पण आता चंदन पण गॅरेज सांभाळतोय आणि जॉबचं पण बघतोय तो. तू पण हे घर सांभाळतेस. काय मन नको करू का? जाऊ का आम्ही इथून? नाही अगं, असं कुठे म्हटलंय आम्ही. मग मुद्दा काय आहे? मुद्दा म्हणजे म्हणजे समजा कसं आता येगानं चाललंय का नाही, तेव्हा तुमची गाडी बी येगानं चालली तर लय बरं होईल, हे का नाही? म्हणजे म्हणजे येगानं ग. हे बघ, आता माझ्या हातपाय थकायच्या आधी मी धडधाकट आहे की नाही, तो पातूर अंगावर पण तू खेळायची इच्छा आहे ग. म्हणून आपलं म्हटलं तुमची गाडी येगानं जाऊ दे. बरं, मस्त आहे. मग घ्या की मनावर. तुझ्या शिवाला जाऊन सांगतेस का घ्या मनावर म्हणून? अगं, शिवानी आहे तिच्या घरी छान, ती बघेल तिचं तिचं. हा, तू या घरात आहेस की नाही, मग ह्या घरात पाळणा हल्ला तर हा. ठीक आहे, पण तुम्ही असं बोलून काही होणार नाहीये. अगं बोलून जर झालं असतं तर दिवस रात मी तुझ्या बरोबर बोलतच राहिले असते. अगं बोलून काय होत नसतंय ग, त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. आई तू कर का मग बघू ना आपण. बघू नाही ग, मनावर घेते म्हणके. आम्ही विचार करत. अजून विचारच करते. शिवा,
आतापर्यंत बऱ्यापैकी गुंड बघितले ग, पण तो राणे डेंजर होता यार. तो भाऊंचा हात त्यांनी कटर खालीच घातला होता. मला भीती वाटली भाऊंना काही झालं तर. असं कसं भाऊंना काही झालं असतं? आपण सगळे होतो ना. आणि सगळ्यात महत्वाचं सीताई होत्या की. अरे हो. आईचं तर मी हे रूप पहिल्यांदा बघितलं. मग सासू कोणाची आहे? हा बाबा, सासू तुझी आहे, सासरे तुझे आहेत, हे हँडसम नवरा सुद्धा तुझाच आहे. हे शहाळ फक्त मला थोडस. या थँक्स. हॅलो. हा आशू. हा बोल रे. अरे ते झालं का? पोलिसांना स्टेटमेंट दिलं तुम्ही? हो दिलं. आणि पोलिसांनी सुद्धा खूप स्ट्रिक्ट कलम लावले, त्यामुळे तो काय आता बाहेर येत नाही. हा ते बरं झालं. पण आता कुठे आहात तुम्ही? आम्ही हे काय येतोच आहे. ऐक ते ऑफिस मध्ये ना माझं एक पार्सल आहे महत्वाचं, तर ते येताना घेऊन याल? ऑफिसवर आत्ता जायचंय. आय नो तुम्ही खूप थकलात, पण अरे थोडं महत्वाचं आहे. हा हा ठीक आहे, जातो आम्ही. हा आणि ऐक, ते पार्सल घेतल्यानंतरही लवकर घरी येऊ नका असं वहिनीने सांगितलंय. म्हणजे येताना मला फोन करूनच या. एक मिनिट, घरी येऊ नका म्हणजे? अरे अरे आशू असं असतं. काय कसं? हॅलो असतं. काका मी सांग. ठेवतो अरे फोन, आशू. मला काम आहे, मी ठेवतो.